लाखाची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, आमनापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद बुचडे 9130035511, किरण निकम 9579771177, विनय राजमाने 9503415050। इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेस 4,45,00,000 रुपयांचा नफा। चेअरमन संग्रामसिंह पाटील। सांगली जिल्ह्यात अग्रेसर असलेली व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक दिलीप पाटील, संस्थापक मार्गदर्शक असलेली इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर या संस्थेस सन 2024-2025 या आर्थिक वर्षात 4,45,00,000 रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी दिली। जिल्ह्यात संस्थेच्या एकूण 8 शाखा कार्यरत असून एकूण ठेवी 108 कोटी, कर्ज 81 कोटी, वसूल भागभांडवल 2,42,00,000, गुंतवणूक 27 कोटी, एकूण व्यवसाय 195 कोटी, प्रति कर्मचारी व्यवसाय 5,08,00,000 झाल्याचे नमूद केलं। संस्थेने 10% लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली आहे। संस्थेच्या गांधी चौक इस्लामपूर येथे स्वमालकीच्या जागेत इमारत बांधण्याचे काम सुरू आहे। संस्थेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सातारा, पुणे आहे। सांगली जिल्ह्यातील विटा, कवठेमहांकाळ, आटपाडी येथे नवीन शाखा लवकरच सुरू करणार आहे। संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्व संचालक, सल्लागार, कर्मचारी, खातेदार यांचे मोलाचे योगदान असल्याचे चेअरमन संग्रामसिंह पाटील यांनी सांगितले। यावेळी व्हाईस चेअरमन अधिक चव्हाण, मॅनेजिंग डायरेक्टर राजाराम कटारे, कांतीप्रसाद पाटील, प्रसाद तगारे, मोहनराव शिंदे संचालक मंडळ उपस्थित होते। मार्गदर्शक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे संचालक, त्याचबरोबर इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक आदरणीय दिलीपराव पाटील तात्या यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेने 2024-25 या वर्षामध्ये 4,45,00,000 रुपयांचा नफा मिळवलेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणारे पतसंस्थेचे सध्या जिल्ह्यामध्ये 8 शाखा कार्यरत आहेत। त्याचबरोबर एकूण ठेवी 108 कोटी तर कर्ज 81 कोटी देण्यात आलेली आहेत। वसुली भागभांडवल 2,42,00,000 तर गुंतवणूक 27 कोटींची असून एकूण व्यवसाय संस्थेने 195 कोटी रुपयांचा केलेला आहे। स्वतःच्या मालकीची जागा इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेची गांधी चौकामध्ये 2 गुंठ्यामध्ये 4 मजली प्रशस्त अशी इमारत सध्या होत आहे। त्याचबरोबर या संस्थेने 10% लाभांश देण्याची परंपरा ही जवळपास जोपासलेली आहे, कारण सभासदांच्या हिताचं, सर्वसामान्यांच्या हिताची अशी इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था आहे। या संस्थेच्या यशामध्ये संचालक व सर्व मॅनेजर या सर्वांचं, आपले पत्रकार बंधू असतील, कर्मचारी असतील, संचालक, सल्लागार मंडळ सर्वांचाच यामध्ये मोठा वाटा आहे। त्याचबरोबर ऑडिट वर्ग असणारे जिल्ह्यातील इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था येणाऱ्या काळामध्ये जवळपास 300 कोटीच्या वरती व्यवसाय करेल याबद्दल मला निश्चित खात्री वाटते। मी सर्वांचेच या प्रसंगी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो।